हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला फ्लावर पॉट करून दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 ची आपल्याला पिन लागेल, हे स्किन कलरचे उलन लागेल आणि एक सँड कलरचे उलन लागेल. चला तर मग आपण सुरू करूया फ्लावर पॉट बनवण्यासाठी. आपल्याला मॅजिक रिंग करून घ्यावं लागेल अशा पद्धतीनं. हे पहा, ह्या पद्धतीने यामध्ये आपल्याला 8 हाफ चेन घ्यावं लागतील. 2 3 4 5 6 7 आणि हे 8. हे 8 आपण हे असं ओढून घेऊया, म्हणजे गाठ बसते. आणि पहिल्या चेनमधनं आपण स्लिप स्टिच घ्यायची आणि जोडून द्यायचं या पद्धतीने. आणि एक चेन घ्यायची साखळी, आणि सगळ्या ह्याच्यामधनं साखळीमधनं सगळ्या 2 2 2 2 हाफ चेन 2 2 घेत जायचे. म्हणजे 16 चेन, आपल्या 16 हाफ चेन आली पाहिजे आपल्या. इथंपर्यंत तर जोडून घेतलेले आहे आपण. आता आणखीन एक साखळी घ्यायची, त्या शेजारच्याच ह्याच्यातनं आपल्याला 2 2 हाफ चेन घेत जायचं. परत एक, परत नंतर त्या शेजारीच 2 2 1 आणि इथे 2 2 1 2 1 हाफ चेन घेत जायचं आपल्याला. इथं आपले 24 आले पाहिजे चेन, हाफ चेन. इथंपर्यंत हे जोडून घेतलं. आणखीन एक चेन घेतली आपण त्या हाफ चेनमधनं 2 हाफ चेन घ्यायचं आपल्याला. त्या शेजारी एक घ्यायचा, नंतर त्या शेजारी एक घ्यायचा आणि 2 वरती 2 घ्यायचे. 1 1 सिंगल आणि 2 वरती 2 2. अशा पद्धतीने आपल्याला 32 हाफ चेन घेत जायचे. हे आपले 32 हाफ काम झालेले आहेत, म्हणजे हाफ चेन झालेले आहेत. आणखीन एक साखळी घेऊन आपण त्या शेजारी अशाच पद्धतीने 2 काम, नंतर त्या शेजारी सिंगल 1 काम, नंतर 1, नंतर 1, असे सिंगल सिंगल हाफ चेन घेत जायचं आणि 2 वरती 2, म्हणजे हाफ हाफ 3 घ्यायचे. 2 आणि हा तिसरा, आणि त्या शेजारी 2 वरती 2, म्हणजे 3 घ्यायचे, 1 1 आणि नंतर 2 2 असं करून इथंपर्यंत. हे आपला 5वा राऊंड आहे. ह्यामध्ये आपण सिंगल खांब 40 घेतलेले आहेत. तर आपल्याला 2 चेन घ्यायचे आणि आपल्याला नंतर ही जी साखळी आहे ना, त्या साखळीच्या आतल्या बाजूला आपल्याला हे असं डबल खांब घेत जायचं. म्हणजे डबल खांब हे सगळे सिंगल सिंगल घेत जायचं आपल्याला, डबल खांब सगळ्या ह्याच्यात. म्हणजे जेवढे 40 आहेत ना, 40च्या 40 डबल खांब सिंगल सिंगल घेत जायचं आपल्याला. हे इथंपर्यंत डबल खांब आपले 40 झालेले आहेत. आणखीन आपल्याला असे 2 चेन घ्यायचे आणि त्या शेजारच्या खांबाला आपण असं आतून घ्यायचं. आतल्या साईडनं घेऊन डबल खांबच घ्यायचा, पण आतल्या साईडनं. त्या शेजारी आणखीन एक डबल खांब घ्यायचा असा,
1 2 3 4 घेऊया आणि नंतर असंच इथं या खांबाच्या आतून असं हा एक डबल खांब घ्यायचा, हा 5वा जी वरच्या साईडला असं येतं. आणखीन एकदा दाखवते. हे 1 2 हा 3 4 बघितलं का, हे अशा पद्धतीनं 4 आणि हा जो आहे तो 5वा ह्या साईडनं असा आतून घ्यायचा. आतून पिन घेऊन आपण असे बाहेर काढायचे. हे अशा पद्धतीनेच इथंपर्यंत आपल्याला 40च खांब घेत जायचे. डबल खांब हे परत हे आणखीन एकदा असंच आतून घेऊन हे इथंपर्यंत आपल्याला हे आपण जोडून घेतलं आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला वरती करायचे आहेत काम. 2 चेन घ्यायचे आणि हे जे शेजारचं खांब जे आहे ना वरती आलेला, त्याला तशाच पद्धतीने आपल्याला डबल खांब घ्यायचा. हे अशा पद्धतीने आणि या 4 वरती 4 डबल खांब घालून द्यायचे. 1 2 हा 3 हा 4 झाले आणि हे वरती आलेला जो डबल खांब आहे त्याच्यावर तशाच पद्धतीनं डबल खांब घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने उभट येते. ह्या अशा आपल्याला 6 ओळी करावं लागतील. हे आपल्याला इथंपर्यंत घेत जायचं. हे आपले असे 6 राऊंड झालेले आहेत. अशा पद्धतीने हे 6 राऊंड झालेले आहेत आपले. आता आपण हे तोडून घेऊया. नंतर ह्याच्यावर आपल्याला असं झाकण्यासाठी याच पद्धतीने आपल्याला 8 16 असं घ्यायचे, 24 20 असे 40पर्यंत आपल्याला सिंगल खांब घेत जायचं आहे आणि याला वरती आपल्याला झाकण करायचं म्हणजे याच्यावरती हे अशा पद्धतीनं. तर हे आता आपण जोडूया याला. यासाठी आपल्याला आतमध्ये भरण्यासाठी आपल्याला कॉटन लागेल. पहिला आपण इथनं ह्या दोन्ही ही साखळी आणि ह्या साखळीतनं घेऊन जोडूया साईडला. हे अशा पद्धतीने हे पाहिजे. अशा पद्धतीने ह्यामध्ये आता आपण असं कॉटन घालून घेऊया. हे अशा पद्धतीने आणि अशा या कडेने आपण त्यापर्यंत पूर्ण जोडून घ्यायचं. हे जोडून घेतले. आता आपण कट करून घेऊया. हा जे आपला दोऱ्याच्या आतमध्ये घालून घेऊ आपण.
हे अशा पद्धतीने आपलं पॉट तयार झालेलं आहे.